मी हे सांगेल की मी माझ्या वतीनं त्यांना तर शुभेच्छा दिल्या, मनातून शुभेच्छा दिल्या, पण मी तर भाऊ आहे, त्यांचा फॅमिली मेंबर आहे, घरातला पाहुणा आहे, समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मी तर दिलो. आपल्या महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांनी मंगेश भाऊ कदम यांना आपण जर यांचा जर इतिहास जर बघितला तर बौद्ध समाजामधला कार्यकर्त्यामधलं एक अव्वल नंबरचा एक नाव आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी लहानपणापासूनच बाबासाहेबांची चळवळ आणि कुठल्याही पक्षामध्ये जरी असेल पण तिथं त्या ठिकाणी आंबेडकर विचारच त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केला. आणि असे खूप कार्यकर्ते समाजामध्ये कमी आहेत की ज्यांनी खूप काही त्यांना अशोकराव चव्हाण साहेबांकडून मिळालं असतं, पण ते त्यांनी कधी स्वीकारलं नाही. काही गोष्टी आहे की नाही अफवा होतात, हे दिलं ते दिलं, असं दिलं तसं दिलं, पण मंगेश भाऊसारखे माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत. आणि मी असं म्हणेन की आज महाराष्ट्रातून आज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा कुठेही कुणाच्याही कार्यकर्त्याच्या तोंडातून ज्या कुठल्या चौकामध्ये कार्यकर्त्यांचा एक गप्पा होतो तर आज की नाही मंगेश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्तच होतो. हजारो लाखो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. आणि उद्याचं जे भविष्य नांदेडचं आहे, मंगेश भाऊसारखे माणसं समाजामध्ये राहावं, त्यांच्यामध्ये समाजामध्ये एक निष्ठेने राहणारा, इमानदारीनं राहणारा आणि एक स्वाभिमानाने राहणारा, एक प्रिन्सिपल घेऊन जगणारा माणूस आज समाजामध्ये अशोकराव चव्हाण असतील किंवा अनेक दिग्गज लोक, प्रस्थापित लोक, ज्या प्रस्थापित लोकांकडे समाजाचे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्ते अतिशय मोठे झालेत. गाडी घोडे बंगले विंगले विमानं फिमानं फिरणारे लोक आहेत, पण त्यांच्या त्या तशा आहे की नाही वर्तणूकमुळं आहे की नाही ते सुद्धा संपले. मंगेश भाऊ सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहणारा, गरिबांच्या कार्यकर्त्यामध्ये राहणारा, असे कितीतरी लोकांना कुणाची फीस असेल, कुणाचं ऑपरेशन असेल, कुणाला डोनेशन असेल, म्हणजे विविध कुठं काही विहारामध्ये की नाही मूर्तीदान करायचे असेल, मूर्तीसाठी काही आहे की नाही पैसे लागत असतील, म्हणजे सर्व गुणांनी संपन्न असलेला एक आमचा भाऊ आहे. आणि मी या ठिकाणी हेच बोलेल की मंगेश भाऊला सर्व समाजाच्या वतीनं जे शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांचे ध्येय जे काही आहेत समाजाचं या नांदेडमध्ये एक खूप मोठं म्हणजे एक समाजाचा आमदार राहावं. बौद्ध समाजाच्या माणसाला कोणी निवडून देत नाही, म्हणून आज बालाजीराव कल्याणकर सारखे आमदार आणि एकनाथ शिंदेसाहेबासारखे महाराष्ट्राचे मंत्री असणारे माणसंसुद्धा मंगेश भाऊ कदम यांना बोलून त्यांचा मान सन्मान करून सत्कार करून त्यांना आज एवढं मोठं पद दिले. मी एवढंच म्हणेन एकनाथ शिंदेसाहेबाला आणि बालाजीराव कल्याणकर साहेबांना की त्यांना भविष्यामध्ये आमच्या समाजाच्या वतीनं मंगेश भाऊला एक चांगलं एक पद द्यावं आणि या नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामधला कुठलाही मतदारसंघ त्या संघातून त्यांना आमदार बनावं. कारण यांच्यासारखी माणसं जर उद्या मंत्रालयामध्ये जर गेले, विधान भवनामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी अनेक समस्याच्या आहे की नाही गोष्टी आहे की नाही सोडून येतील. आज जे उपवर्गीकरणाचं जे भांडण आज महाराष्ट्रामध्ये जे पेटलेलं आहे आणि मंगेश भाऊसारखे जर माणसं जर त्या मंत्रालयामध्ये जर राहिले असते तर खरंच काहीतरी मार्ग आहे की नाही त्यांनी काढला असता. म्हणून या ठिकाणी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. सर्व समाजाला मी विनंती करतो की सर्वांनी मंगेश भाऊ आपण जिथं बी असाल तर तिथून आहे की नाही फेसबुक, व्हॉट्सअपवर, कारण आज फेसबुकची दुनिया आहे, जग आहे. आज मंगेश भाऊला हा कार्यक्रम सगळ्या नांदेड जिल्ह्यामधले मी म्हणणारे प्रस्थापित लोक, दोस्त असतील, दुश्मनं असतील, विरोधक असतील, चाहते असतील, हे सगळेजण बघत असतील. म्हणून दुश्मनांनी सुद्धा मंगेश भाऊच्या या चांगल्या कामाला पाहून त्यांना शुभेच्छा केल्या असतील. मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद, थँक्यू. आज माझा वाढदिवस खरंच मन भारावून गेले की 3-4 दिवसापासून मला सतत फोन येत आहेत की बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा. की एवढे सोशल मीडियावर व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो,
अतिशय अनेक आमच्या मित्रमंडळी, आमचे काही बांधव, आमचे नातेवाईक, सर्व आमचे माझ्यावर प्रेम करणारे मंडळींनी अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे प्रेम दाखवलेलं आहे. त्यामुळं खरंच मला वाटते की बाबा खरंच आपण आपल्याला म्हणजे जन्म मिळाला, खरंच काहीतरी या जन्मात आपण केल्याची भावना म्हणजे आजच्या वाढदिवसात निर्माण मला वाटत आहे. आणि आज दरवर्षी काहीतरी सामाजिक उपक्रम, मग तो रक्तदान शिबिर असो, मग विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप असो, की आरोग्य कुंडलवाडीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये फळे व जीवनावश्यक वस्तू वाटप केले, देगलूरमध्ये वाटप केले, त्याच्यानंतर बिलोलीमध्ये वाटप केले, नांदेडमध्ये नेरली कुष्ठधाम येथे झालं, त्याच्यानंतर आमचं कुसुम सुधारगृह बालगृह का तिथं झालं, त्याच्यानंतर आमच्या श्यामनगरच्या दवाखान्यात झालं. अनेक मान्यवर आमच्या माधवदादासारखे आमचे आमदार साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेबांनी बी आज माझा वाढदिवस मला विमानतळाला बोलून साजरा केला. खरंच आमच्या आमदार साहेबांनी मुंबईहून पण शुभेच्छा दिल्या, बालाजी कल्याणकर साहेबांनी. अतिशय आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, समाजाचे सर्व बांधव असतील, माझे अनेक पक्षाचे मित्रमंडळी माझ्याकडे येऊन आज फेसबुकवर प्रत्यक्ष भेटून आज शुभेच्छा देत आहेत. खरंच म्हणजे हे प्रेम मी म्हणजे कधी म्हणजे न विसरणारं प्रेम आहे. आणि निश्चितच यांच्यामुळंच आज मी एका सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, माझे वडील एक साधे कर्मचाऱ्यापासून सुरुवात झाली आणि 6 वेळेस या भागातल्या लोकांनी, जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आशीर्वाद दिला आणि त्यामुळेच काहीतरी करू शकलो. आणि आज यावेळेसची निवडणूक थोड्या माझ्या भावाची पत्नी कमी जास्त मताने पराभूत झाली, पण ते निवडणुकीचं काही छोटं प्लस मायनसचं गणित होतं असं मला वाटते. पण आजचा आता 2-4 महिने झालं निवडणूक होऊन, पण आजचा जो प्रचंड जे प्रतिसाद बघत आहात याच्यावरून कळत आहे की म्हणजे हे म्हणजे आमचा पराजय नाही, की हे आमची आता तर म्हणजे आम्हाला परिपक्व बनवण्यासाठी ह्या काही गोष्टी घडल्यात. आणि निश्चितच भविष्यात ह्या आमच्या कुठं चुका झाल्या, ह्या चुकाची उणीव आम्ही भरून मोठ्या प्रमाणात काढू. आणि आमच्या जे काही माधवदादासारख्यांनी जे काही त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, निश्चित त्यांच्या भावनेला त्यांचा आदर राखण्यासाठी मी माझं म्हणजे होईल तेवढं गोरगरीब असो, विद्यार्थी असो, की सर्व समाजातील काहीतरी करण्यासाठी, काहीतरी त्यांची मदत करण्यासाठी मी माझं जीवन म्हणजे समर्पित करण्याचं मी आज मानस केलेला आहे. आणि निश्चित सर्वांना मी आभार व्यक्त करतो माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं भरगच्च प्रमाणे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, येऊन प्रत्यक्ष भेटून दिल्या, फोनद्वारे दिल्या. खरंच अतिशय म्हणजे मला आनंद झालेला आहे.